नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.6चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. डायमीटर ऑफ दिस सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. एक सर्क्युलर गार्डन आहे, ग्रीन कलरनं जे इंडिकेट केलं आहे ते सर्क्युलर गार्डन, त्याचा डायमीटर दिलेला आहे 42 मीटर आपल्याला. देर इज अ 3.5 मीटर वाईड रोड. सर्क्युलर गार्डनच्या सभोवताली 3.5 मीटर असणारा एक रोड आहे पूर्ण. फाइंड एरिया ऑफ दी रोड. तर त्या रोडचा एरिया किती आहे काढायचा आपल्याला. तो एरिया काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला आउटर सर्कल एक तयार होते आणि इनर सर्कल. ह्या आउटर सर्कलचा एरिया मायनस इनर सर्कलचा एरिया जर केला आपण, तर आपल्याला हा उरलेला जे ब्लॅकने इंडिकेट केलं आहे तो एरिया प्राप्त होऊन जाईल. म्हणजे तोच आपला एरिया ऑफ दी रोड राहील. सोडूया आपण स्टेप बाय स्टेप. हे सर्क्युलर गार्डन, त्याचा डायमीटर दिला 42, म्हणून रेडियस आपल्याला काढता येईल आणि आउटर सर्कल एक तयार होईल. त्याची विड्थ दिलेली आपल्याला 3.5 मीटर, म्हणजे आउटर सर्कलची रेडियसही काढता येईल आपल्याला. ही रेडियस प्लस हे डिस्टन्स. आता स्टेप बाय स्टेप लिहू आपण. डायमीटर ऑफ circular garden is 42 meter. Therefore radius of circular garden is r equal to, r ने इंडिकेट करू, म्हणजे 42/2 म्हणजे 21 होईल मीटर. म्हणजे ही रेडियस किती येईल आपली 21 मीटर आणि ही 21 मीटर. बरोबर आहे. आता रेडियस काढली आपण, एरिया काढू. एरिया ऑफ सर्क्युलर गार्डन इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला. आरची व्हॅल्यू 21, म्हणजे 21 स्क्वेअर म्हणजे 21 × 21 असं लिहू आपण. बरोबर आहे. आता हे 7 × 7, 7 × 21 म्हणजे 22 × 3 आणि × 21. हे जर आपण सोडवलं 22 × 3 66 × 21, आन्सर येईल आपलं × 21 21. डायरेक्ट 21ने मल्टिप्लाय केलं. एरिया असल्यामुळं स्क्वेअर मीटर. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सर्क्युलर गार्डनचा एरिया आपण काढला. आता आउटर ही रेडियस आपण काढून घेऊ प्रथम. रेडियस ऑफ आउटर सर्कल. रेडियस ऑफ आउटर सर्कल किती होईल ती r + 3.5, कारण ही r आहे आणि प्लस हे डिस्टन्स 3.5, म्हणून ही टोटल रेडियस ह्या पॉईंट सेंटरपासून इथपर्यंत r + 3.5. rची व्हॅल्यू 21 आणि प्लस 3.5 म्हणजे 24.5 मीटर. आता याला कॅपिटल R ने इंडिकेट करू आपण, कारण स्मॉल r आपण त्या इनर सर्कलसाठी घेतलं होतं. आता रेडियस काढली तर आउटर सर्कलचा आपण एरिया काढू. एरिया ऑफ आउटर सर्कल. एरिया ऑफ आउटर सर्कल म्हणजे पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू 24.5 स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे आपण 2 वेळेस लिहू 24.5. 7 × 7, 7 × 21, पॉईंट 3 राहतील, 7 × 5 = 35, म्हणजे 22 × 3.5 ×
24.5 बरोबर आहे. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. 22 × 3.5 5 2 10 हातचाला 1 5 2 10 आणि 1 11 3 2 6 आणि 3 2 6 0 7 7 पॉईंट 1 नंतर म्हणजे फक्त 77 राहील आणि इंटू 24.5 म्हणजे 24.5 इंटू 77 हे कॅल्क्युलेशन करू आपण. 7 × 35 7 आले 3 7 चौक 28 29 30 31 7 आले 3 7 2 14 आणि 3 17 बरोबर आहे. पुन्हा 7नच मल्टिप्लाय करायचं म्हणून फिगर असेच येतील. ॲडिशन 6 8 8 1 आणि पॉईंट 1 नंतर म्हणजे पॉईंट 1 नंतर काय येईल 1886.5 1886.5 स्क्वेअर मीटर. आता आउटरचा आपण एरिया काढला, इनरचा काढला. आउटरमधून हे इनर्स मायनस केलं की म्हणजे हा असा आपला पूर्ण रोडचा एरिया प्राप्त होऊन जाईल. एरिया ऑफ दी रोड नाऊ एरिया ऑफ रोड इक्वल टू एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल बरोबर आहे. आउटर सर्कलचा एरिया आपण आत्ता 1886.5 आणि मायनस इनर सर्कलचा एरिया आपण 1386 काढलेले आहेत. सोडून घेऊ 0.5 मायनस 1386 मायनस 1386.0 5.0050 आन्सर येईल आपलं 500.5 एरिया असल्यामुळं स्क्वेअर मीटर. हे आपलं रोडचा एरिया होईल. देअरफॉर हेन्स एरिया ऑफ रोड इज 500.5 स्क्वेअर मीटर. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.